काय डिप्लोमाला ॲडमिशन घेत आहे पण माहीत नाही कोणते डॉक्युमेंट वापरायचे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर चला आपण चालू करूया. नमस्कार मित्रांनो, मी योगेश सर तुमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमाला ॲडमिशन घेत आहेत त्यांनी ॲडमिशनपूर्वी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही काढून घ्या. चला मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट सांगतो की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट तुम्हाला कॅटेगरी वाईज लागणार आहे. ओके, तर पहिला चला आपण स्टार्ट करूया. ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ही ओपन आहे त्यांनी आपले डॉक्युमेंट्स म्हणजे पहिलं म्हणजे तुम्हाला SSCचं गुणपत्रक मार्कशीट लागेल, दुसरं म्हणजे तुमचा LC, तिसरं आधार कार्ड, चौथं डोमिसाईल अँड नॅशनॅलिटी आणि पाचवं म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. ओके, जे विद्यार्थी OBC, SBC किंवा VJDT किंवा NT कॅटेगरीचे आहे त्यांना पहिले 5 डॉक्युमेंट हे सेम राहतील, फक्त त्यांना 6वं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल काढावं लागेल. पहा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कास्ट नॉन क्रिमिनल काढण्यासाठी इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि ते इन्कम सर्टिफिकेट हे 3 वर्षाचं लागेल तुम्हाला. ठीक आहे. जे विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्यांनाही सेम डॉक्युमेंट पहिले 5 डॉक्युमेंट हे सेम राहतील, फक्त त्यांना न्यू डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे नवीन 2 डॉक्युमेंट काढावं लागतील. ठीक आहे. जे विद्यार्थी EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकल सेक्शन या कॅटेगरीमध्ये येतात त्यांनाही पहिले 5 डॉक्युमेंट सेम राहतील, फक्त 6वं डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला EWS सर्टिफिकेट हे काढावं लागेल. ओके. जे विद्यार्थी TFWSला अप्लाय करणार आहे त्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि ते इन्कम हे तुमचं 8 लाखापेक्षा कमी असावं आणि ते इन्कम सर्टिफिकेट हे 3 वर्षाचं असावं. ठीक आहे. बाकी पहिले 5 डॉक्युमेंट हे सेम राहतील. जे विद्यार्थी PWD कॅटेगरीमध्ये अप्लाय करणार आहे त्यांनाही पहिले 5 डॉक्युमेंट सेम राहतील, फक्त त्यांना मायनॉरिटी कम्युनिटी सर्टिफिकेट हे काढावं लागेल. ओके. ठीक आहे विद्यार्थ्यांना, ॲडमिशन पूर्वी असं काढून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.